बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही, पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलात सून म्हणून, आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही, एवढं लक्षात. तुम्ही आमच्या घरचे आहेत, तुम्ही आमची लक्ष्मी आहे. नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं 850 मुली जन्माला येत होत्या, 790 पर्यंत पण मुली. म्हणलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे, पुढं काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय, असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला. अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही, पण एक गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला.